शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्यासाठी 1.5 लाख अर्ज, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता 1.5 लाख अर्ज दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी, नुकसान भरपाई द्या, शेतकरी समितीची मागणी। तर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ भरपाई जमा करा। सरत्या वर्षामध्ये प्रतीक्षा कर्जमाफीची शासनाची दुटप्पी धोरणात्मक त्याग करावा। शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांचा थोडाफार पिकवलेला माल शेतकऱ्यांचा घरातच। डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पीक नोंद करा, अन्यथा मदत विसरा। रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांमध्ये नाराजी। रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची नोंद करण्यास शेतकऱ्यांकडून नाराजी। तुरीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची घसरण, शेतकरी अडचणीत। हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होईना। पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न वाशिममध्ये पोहोचला। सरकारी जमिनीवर भरला पीक विमा, वरिष्ठांना लवकरच देणार अहवाल। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पीक विमा घोटाळ्याचा गाजलेला परळी पॅटर्न। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 93 कोटी रुपयांचं अनुदान। 64,936 हेक्टर जमिनीवरील पिके अतिवृष्टीने झाली होती बाधित। डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पीक नोंद करा, अन्यथा मदत विसरा। रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतात जाऊनच नोंद करणे बंधनकारक। सीसीआयने केली कापूस खरेदीतून 91 कोटी 50 लाखांची उलाढाल। 4 केंद्रावर 1.25 लाख क्विंटल कापसाची झाली होती खरेदी। 2.5 लाख शेतकऱ्यांना भरला पीक विमा। नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद, यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्यामध्ये भर। सहकार क्षेत्रातील अंतर्गामध्ये वादात भरडला जातोय शेतकरी। शेतकरी हितांच्या संस्थाच उठल्या शेतकऱ्यांच्या जीवावर। वेळ पैसा वाचणार, फवारणीच्या ड्रोनला 4 लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळणार, शेतकऱ्यांना होणार याचा फायदा। रब्बी हंगामातील आतापर्यंत फक्त 6% पीक कर्ज वाटप, बँकांची उदासीनता, तर शेतकऱ्यांच्या मुळावर अनावश्यक कागदपत्राची होती मागणी। शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता, पिकवलेला माल घरातच पडून शेतीमाल मातीमोल भावामध्ये विक्री। तांत्रिक अडचणीमुळे ई-पीक पाहणीमध्ये अडथळे येत आहेत, तर शेतकरी त्रस्त। सोयगाव तालुक्यातील स्थिती तर फक्त 20%च झाली होती नोंदणी। शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बँकांचा हात आखडता, रब्बी हंगामासाठी 42% कर्ज वितरण। जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी 20,000 शेतकऱ्यांना। मुख्यमंत्री लाडकी बहीणमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा स्पष्ट कबुली। भुजबळावरही टीका केली। मोरगावमध्ये 10 दिवसामध्ये 57,000 क्विंटल कापसाची झाली होती आवक। कोट्यावधींची उलाढाल वाढली, तर 10 दिवसामध्ये 57,000 क्विंटल कापसाची झाली आवक। छाननीमध्ये 2 लाख लाडक्या बहिणींना ठेंगा, शासकीय अंदाज। निवडणुकीमुळे सरसकट लाभ, आता निकषाची अंमलबजावणी सुरू। गहू घटला, हरभऱ्याच्या पेरामध्ये झाली वाढ, तर कडधान्याकडे शेतकऱ्यांची पाठ। सिल्लोड तालुका मुबलक पाण्यामुळे उत्पादन वाढीची आशा। बारदाण्याची अडचण संपेना, 61 कोटी रुपयांचं सोयाबीन खरेदी। जिल्ह्यातील नाफेडच्या 30 हमी भाव केंद्रावर झाली होती बंपर खरेदी। पणन महासंघाच्या ढिसाळ कारभाराचा सोयाबीन उत्पादकांना बसतोय फटका। बारदाना अभावी सोयाबीन खरेदी 15 दिवसापासून ठप्प। हनुमंतवाडी रेणापुरातील पीक विम्याची चौकशी करावी, गट खाते क्रमांकांच्या आधारे बोगस पीक विमा उतरल्याची माहिती। खतांच्या किमतीमध्ये आणखीनच वाढणार क्षेत्र, तर पिकून काय खाणार शेतकऱ्यांचा प्रश्न। शेतकरी आर्थिक संकटामध्ये, क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ। शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता, पिकवलेला माल घरातच पडून शेतीमाल मातीमोल भावामध्ये शेतकऱ्यावर आली विक्री। फवारणीच्या ड्रोनसाठी आता 4 लाख रुपयाचं अनुदान मिळणार, कृषी यांत्रिकरण उप अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना होणार याचा फायदा। महा डीपीटी पोर्टलवर अर्ज करा।
अचलपूर तालुक्यातील 3816 ई रेशन कार्डचं लाभार्थ्यांना वाटप, डिजिटल जोनुशी धरली कास, अचलपूर तहसीलाचा उपक्रम. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी चिंताग्रस्त, खतांच्या लिंकिंगचा प्रकारही वाढला, कृषी विभागाने लक्ष देण्याची केली गरज, खतांचे भाव दरवर्षीच का वाढतात. 1.5 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रेशन धान्याऐवजी थेट रक्कम जमा, APPL शिधा पत्रिकाधारक शेतकरी 170 प्रमाणे होते वितरित. प्रतीक्षा यादीतील 9000 घरकुलांना लवकरच मंजुरी, लाभार्थ्यांची नोंदणी व दस्तावेज जमा करण्याचं कर्मचाऱ्यांना सूचना. बोगस फळपीक विमा प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश, कृषी विभागामध्ये सूचना. जिल्ह्यातील 7370 बोगस पीक विमा प्रकरण. दिवाळीपासूनच महागाईमध्ये वाढत, सामान्याच्या खिशाला मात्र कात्री. बाजारपेठेमध्ये खाद्यतेलासह विविध वस्तूंचे भाव 3 महिन्यापासून तुलनेत तिप्पट. 44,053 शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची प्रतीक्षा. सोयगाव तालुक्यासाठी यापूर्वी 26 कोटी रुपये मंजूर. 1,500 शेतकरी मदतीपासून वंचित, 1603 जणांना भरपाईचा लाभ, आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार. मायबाप सरकार लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, पण शेतकरी भावाची कर्जमुक्तीचं काय? मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना सवाल, बळीराजाची कर्जमुक्तीकडे पाठ. बाजारभाव आणि फळगळीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोसंबी फेकून देण्याची वेळ. ऑनलाईन व्यवहार सांभाळा, अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, सायबर क्राईम टक्का वाढला, भामट्यांचे अडकले जाळ्यामध्ये, वर्षभरामध्ये अनेकांची झाली होती फसवणूक. खतांच्या किमती आणखीनच वाढणार, शेत पिकवून आम्ही काय खाणार, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात होणार वाढ, तर काही कंपन्यांकडून नवे दर लागू. सेलू तालुक्यातील टरबूजाची 400 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली, कमी कालावधीत येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढला कल. जिनिंगमध्ये मापात पाप, तर कापूस खरेदी पाडली बंद, शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून, CCIची मान्यता रद्द करा. खरीप हंगामातील पिकांचं नुकसान, साहेब पीक विमा केव्हा मिळणार, शेतकऱ्यांचा सवाल, वरिष्ठांना लक्ष देण्याची केली शेतकऱ्यांना मागणी. कांदा लागवड सुरू, मजूर मिळेना, शेतकरी संकटामध्ये, रुदना परिसरातील चित्र. रब्बी हंगामामधील कांद्याचे क्षेत्र वाढणार, विजेचा प्रश्न मात्र गंभीर. 47 लाख क्विंटल कांदा, 900 कोटी रुपयांची उलाढाल, सोलापूर देशातच अव्वल, तर लासलगावपेक्षा 16.3 लाख क्विंटल जादा आवक. शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले, पिंपळेने विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना डाबले, जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानंतर 5 तासानंतर सुटले. तालुका कृषी विभागामध्ये पदे रिक्त, तर गगन बावड्यामध्ये 8 कृषी सहाय्यकावर जबाबदारी, काम ठप्प, तर ही आहे पद्धत. शेतकऱ्यांना किंमत नसेल तर कशाला कंबर मोडून घ्यायची, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद, शेट्टीकडून कार्यकर्त्यांची समजून. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न तत्काळ मार्गी लावा, RR भादाने यांचा आढावा, बैठकीमध्ये कृषी अधिकाऱ्यांना सूचना. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचं निवेदन. 4 जानेवारी रोजी पिंपळनेर येथे साक्री तालुक्यातील आमदार सो मंजुळाताई गावित यांना निवेदन देण्यात आले. छतावर वीज तयार करा, मोफत नेट मीटर मिळवा, नेट मीटरमुळे ही माहिती मिळणार, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज. मोठी अपडेट, योजनेचे या दिवशीच मिळणार 19वा हप्ता, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना आता 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता. मनोज जरांगेवर 24 तासामध्ये 4 गुन्हे दाखल, परभणीतील भाषणाप्रकरणी परळी आणि बीड, अंबाजोगाईनंतर धारूरमध्येही गुन्हा दाखल. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विश्रामगृहामध्ये डांबले, भाजप आमदार हरीश पिंपळेंचा रौद्र अवतार पाहायला मिळाला.
गाईचं दूध खरेदीदारामध्ये 1 रुपयांची वाढ करण्यात आली, तर राज्यातील सहकारी खाजगी दूध संघाचा निर्णय, गाईच्या दुधामध्ये 1 रुपयापर्यंत वाढ. 12,000 वरून तुरीचे दर आले 5,000 रुपयावर. नवीन तूर काढणीपूर्वीच कोसळले भाव, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट. कुकडीतून रब्बीसाठी 2 आवर्तन, राधाकृष्ण विखे पाटील. मराठवाड्यावर पाण्याबाबत अन्याय होणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती.